नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वैभव सदाफुले. आपले बदलापूर प्रस्तुत युथ टॉक वैभव सदाफुले शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम मी व माझी टीम आपली सर्वांची मनापासून आम्ही माफी मागतो, कारण की अनेक कालावधीनंतर आम्ही आपल्या सगळ्यांसमोर येतोय. परंतु काही प्रसंग आमच्या आयुष्यात असे घडले ज्या कारणास्तव आम्हाला हा मोठा ब्रेक घ्यावा लागला. परंतु जसं म्हटलं जातं, द शो मस्ट गो ऑन. त्या अनुषंगाने युथ टॉक आता पूर्ण ताकदीने आणि पूर्ण जोमाने आपल्या सगळ्यांसमोर आता येत राहील. खरं तर आपल्या आजच्या गेस्टला इन्व्हाइट करायला मला खूप अभिमान वाटतोय, कारण की आजचे आपले गेस्ट जे आहेत ते आपल्या सर्व युथसाठी इन्स्पिरेशन असणार आहे. ज्या प्रकारे आपण ऐकलं असेल की मराठी माणसांच्या बद्दल एक कॉन्सेप्ट निर्माण केला गेला की मराठी माणूस व्यापार करू शकत नाही, मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. या सगळ्या रूढी परंपरांना तोडून ते चार युथ आहेत, जे चार मित्र आहेत, त्या चार मित्रांनी ही रूल्स तोडून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केलाय आणि त्यांच्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. शेक अँड शिपचे फाउंडर्स आणि ओनर्स आपल्यासोबत असणार आहेत. सर्वप्रथम शेक अँड शिपचे तुम्ही सगळेजण ओनर्स आणि फाउंडर्स आहात. तुमच्या सर्वांचं युथ टॉक मध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तर आज आपण नॉर्मल गप्पा गोष्टी करणार आहोत. तुमच्या लाईफ मधले काही काही असे इन्सिडेंट्स जे आपल्या व्ह्युअर्सला माहिती असणं खूप गरजेचे आहेत, जे त्यांच्यासाठी इन्स्पायरिंग असेल किंवा एंटरटेनिंग असेल, असं या विचाराबद्दल आपण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही शेक अँड शिप हे जे तुम्ही तुमचं चालू केलंय, म्हणजे मिल्कशेक सेंटर, तर तुम्ही का चालू केलं, याच्या मागे तुमचं एक्झॅक्ट आयडिया काय होती, किंवा असे कोणती गोष्ट घडली तुम्हाला जेणेकरून वाटलं की तुम्हाला स्टार्ट केलं पाहिजे? हे आमचं कसं, आमच्या चौघांचं मिळून असं, म्हणजे आमचं हे वयामध्ये आम्ही लोक सगळं आपण हे करतो, अभ्यास वगैरे हे सर्व आपलं चालूच असतं. बट आता कसं आपण एक फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी आता आपण जॉबलाही लागू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जॉबला एक प्रकारे आपण एकदम असं ओव्हर टाइम पूर्ण देऊन आपल्याला स्टडीज वगैरे मॅनेज करताना, आता कसं आपण हे चौघांनी जर मिळून स्टार्ट केलंय ना, तर चौघांच्या याच्याने आपण लोक प्रॉपरली त्या बिझनेसला टाइम देता येईल. मग त्या हिशोबाने आता कसं आहे, आम्ही सध्या आता नॉर्मल छोटंच चालू केलं. ही आयडिया तुमच्या चौघांमध्ये पहिली आयडिया कोणाच्या डोक्यात आली की आपण हे स्टार्ट केलं पाहिजे असं काहीतरी? आमच्यामध्ये तसं प्रत्येकाला आम्हाला काहीतरी काय करायचं होतं. बोललो आता जॉब करून तर काय फायदा नाही, 9 to 5 वाली जिंदगी पाहिजेच नव्हती. आधीपासून प्लॅन चालूच होता. बोललो काहीतरी करायला लागेल. आमची मैत्री आम्ही शाळेपासून, म्हणजे मी हर्ष आणि साहिल आहे, आम्ही तिघं जवळपास 7th स्टँडर्ड पासून एकत्र आहे. नंतर आम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये राज भेटला कॉलेजमध्ये, ज्युनियर. आमचा नवीन मित्र आता झालं ना, घेतला पण नसतं ग्रुपमध्ये, पण आलं घेऊया म्हणून. मग आम्ही असंच एकदा बसलेलो आम्ही रोज संध्याकाळी, आधी कसं फुकटे असायचो, काय काम धंदा नसायचा आम्हाला संध्याकाळी. मग असंच आम्ही फिरायचं. संध्याकाळी 6 वाजले की एकमेकाला बोलून काहीतरी 10-5 रुपये घरून घेऊ, खायचो. मग असंच बसता बसता बोललो आता म्हणजे घरून पण काहीतरी फायनान्शियल सपोर्ट पाहिजे आपल्याला, कारण आता मोठे होत चाललोय. ऑलमोस्ट 11-12 झाली आमची, आता काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही बोललो आता काहीतरी करावं. म्हणून त्यासाठी आम्ही एक विचार केला की आपण एक बिझनेस स्टार्ट करूया. आधी तर आम्ही वेगळा प्रकार, म्हणजे काय विचार केला की काय करायचं, रोज नवीन. आधी आम्ही टी शर्टचा ब्रँड पण चालू करायचा, म्हणजे ते नाही प्रिंटिंग करतात ते पण प्लॅन केलेला. आपण बोललो त्यासाठी फंडिंग पण जास्त लागेल, डोकं पण लागेल, जे आपल्याला एवढं नाहीये. म्हणून म्हटलं मग आम्ही असंच रिसर्च करत बोललो आपण एक कोणता तरी फूड कार्ट चालू करूया. मग फूड कार्ट आम्ही थोडी रिसर्च करून बोललो आपण एक मिल्कशेकचा कार्ट दिसतो आपल्याला, तो मिल्कशेकचा कार्ट आम्ही तसंच चालू झालं. अशीच प्लॅनिंग. आता म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला म्हणजे मिल्कशेकचा कॉन्सेप्ट कधी आला? म्हणजे मिल्कशेक तुमच्याकडे म्हणजे ऑप्शनल होतं. मी पहिला फॅब्रिक्सचं बोलला, म्हणजे क्लोथिंग मध्ये, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जायचं. हे शेक अँड शिप हे तुम्हाला हे नाव कुठं सुचलं? म्हणजे हे आम्ही ऍक्च्युली खूप सर्च केलं, खूप नावं शोधले, 4-5 नावं काढले. मग त्याच्यानंतर आम्ही हे शेक अँड शिप ठरवलंय लास्ट. आता बदलापूर सारख्या शहरामध्ये आता मोस्टली आता बदलापूर शहर आहे, मोस्टली कसं मिडल क्लास लोक जास्त आहेत बदलापूर आपल्या शहरामध्ये. त्याच्यामुळे मिल्कशेक पिणारा एक क्राऊड, एक माइंडसेट वेगळी असते त्या क्राऊडची. तर तुम्हाला कसं वाटलं की हा क्राऊड आपण कॅच करू शकतो? आम्ही पण तसंच माइंडसेट ठेवला, की जेव्हा पण आम्ही जातो बाहेर तर आम्ही पण आमच्या रिझनेबल रेट नुसारच बघतो की हे आमच्या पॉकेट फ्रेंडली असेल तर आम्ही पिऊ. तर त्याच माइंडसेटने आम्ही ते ओपन केले की रिझनेबल रेट सारखे. तुम्ही 4 जण एकाच कॉलेजमध्ये होतात? तुमच्या कॉलेजमध्ये इंटरेस्टिंग तुमचा काही किस्सा असा घडला जेणेकरून तुमची मैत्री अजून घट्टी झाली? त्यांच्यामध्ये एक असा आम्हाला सांगा जेणेकरून आमच्या विमर्शनापर्यंत आवडेल की एक असा तुमचा किस्सा कोणता घडला होता का तुमच्या लाईफ मध्ये की जेणेकरून त्या इन्सिडेंट नंतर तुमची मैत्री अजून घट्ट झाली? कारण ऑब्व्हियसली तुमचा फ्रेंड सर्कल मोठा असणार, तुमचा मोठा समोर. आता तुम्ही 4 जणच एकत्र आहात, तर त्याच्या मागचं रिझन आहे की तुम्ही 4 एकत्र राहता असते.
नाही एकत्र तर अशा आम्ही सगळेच आहेत, फक्त आता आम्ही इकडचे आहेत म्हणून ओके हा एकत्र सगळे. तो कॉलेजचा इन्सिडेंट असा होता की आमचे झगडे झाले होते कॉलेजमध्ये. हा त्याच्यानंतर आमची सगळ्यांची म्हणजे आम्ही किती 10-15 जणांचा ग्रुप होतो. त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांची फ्रेंडशिप एकदम स्ट्रॉंग झाली. त्या मारामारी का तेव्हा जास्त आमची एवढी ओळख नव्हती, पण त्या मॅटर नंतर 12th मध्ये कसं जरा पोरं कसं गरम गरम फोन असतो आणि आम्ही कॉलेजला पण असे जागे होते विठ्ठलवाडी सगळे नाही का, हे वाय 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 छपरी बिपरी सगळे. मग त्याच्यामध्ये आम्ही पण जरा गरमच होतो नाही का. मग काय लेक्चर सोडून जायचं, मारामारी करायची, हे सगळं आम्हाला खूप चांगलं वाटतं. ब्रेक झाला की कॉलेजमध्ये पण तुम्ही एका प्रकारे त्या टाईपचे स्टुडंट होतात की म्हणजे जे लोकांना म्हणजे लेक्चर बंक करणं, मस्ती करणं. तुमच्यासारख्या मुलं म्हणजे अशा माइंडसेट सारखे मुलं पण बिझनेस. खरं तर आपलं तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा मराठी माणसांमध्ये एक माइंडसेट अशी उभी केली गेली की मराठी माणूस हा धंदा करू शकत नाही, बिझनेस करू शकत नाही. जास्त दिवस टिकून खरंच तुम्ही लोकांनी एक इन्स्पिरेशन उभं केलं सर्वांसमोर की मराठी तरुण पण काहीतरी करू शकतो आणि ह्यानेच खरंच खूप लोकांना तुमच्याबद्दल प्राऊड फील होईल. मला आता तुम्हाला विचारायचं, तुम्ही जो कॉलेजचा किस्सा सांगितला म्हणजे जो तुमचा त्यांनी सांगितलं मॅटर झालेला, तो मॅटर नेमका का झालेला आणि म्हणजे तुम्हाला सांगायला म्हणजे जर नाही ते मी सांगतो साईडच चांगल्या प्रकारे सांगतो. किस्सा आहे तो. स्टार्टिंग पासून साईडच सांगतो, कारण की त्याला माहिती आहे ते मॅटर वगैरे कसं झालेलं. कारण की सगळ्यात स्टार्टिंग त्यापासूनच झाली होती. स्टार्टिंग कॉलेज मधला जो किस्सा झालेला, तो एक पोरगा होता. सगळ्यात पहिला माझं त्याच्यासोबत भांडण झालं होतं. 11वीला झालेलं. 11वीला ते कोरोनाचाच काळ होता तेव्हा. तेव्हा जस्ट आम्ही जायला लागलेलो. हे लोक जायचं, याचा वेगळा ग्रुप होता. तेव्हा आम्ही तिघच मित्र होतो. आम्ही तिघच जायचो 11th स्टँडर्ड मध्ये ना तेव्हा म्हणजे राजची एवढी जास्त ओळख नव्हती, फक्त हाय हॅलो. तेव्हा धक्काबुक्कीवर ना जरा वाजलेली त्याची आणि माझी. तेव्हापासून त्याची आणि माझी क्रॉसिंग झालेली. तेव्हा हा नवीन भेटलेला राज आम्हाला. तो अजूनही मग तुमचं ते तुमची जे तो भांडण झालं होतं, जे मॅटर झालं होतं तो म्हणजे नॉर्मल फक्त धक्काबुक्की पुरतं त्याच्या पुढेही तुमचं म्हणजे पहिला हे जर झालं त्या पोरासोबत, मग या लोकांचं असं क्रॉसिंग झालं. म्हणजे लोकांचा वाकडा नजरेत होते हे दोघं एकमेकांच्या. नंतर थोड्या दिवसांनी म्हणजे जेव्हा आम्ही 12th मध्ये आमच्या पोरांना खायला आमच्या पोरांना 12-15 लोकांचा ग्रुप होता. आम्ही म्हणजे खूप फेमस होतो ग्रुपमध्ये. आपल्या तुमच्या मित्रांनीच अजून फेमस आम्हाला आरबी ग्रुप करून आरबी ग्रुप. आरबीचा फुल फॉर्म म्हणजे रॉयल ब्रदर्स. व्हॉट्सअप ग्रुप असतो, त्या हिशोबाने आमच्या रॉयल ब्रदर्स म्हणून रॉयल ब्रदर्स ते फुल लोगो बिगो बनवलेला. त्याच्यातला आमचा होता एकदम. मग त्याने कॉलेज लाईफ मध्ये, आता कॉलेज लाईफ मध्ये 2 प्रकारचे इन्सिडेंट प्रत्येकासोबत घडतात. एक म्हणजे जे डिस्कस केलं आपण आता ते म्हणजे मारामारी होणं, ते गरम लागतं होतच. सेकंड आणि महत्वाचा किस्सा तो म्हणजे प्रेमाचा. दादा हा विषय तर खूप कठीण आहे माझ्यासाठी. तर तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या हिशोबाने प्रेम म्हणजे नेमकं तुम्हाला झालंय कधी प्रेम? तर खरंपर्यंत सांगितलं घरापर्यंत सांगू शकत म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्हाला असं कधी काय झालं जसं आमच्या ग्रुपमध्ये एकालाच प्रेम झाले. आम्ही सगळे आमच्या ग्रुपमध्ये फक्त ह्यालाच प्रेम झालं. तुमच्यामध्ये म्हणजे तुला प्रेम झालं मग कोणत्या टाईपचा हे आशिक आहे म्हणजे हार्डकोर आशिक, आय कॅन डाय फॉर यू त्या टाईपचा. पण आता डाय फॉर यू नाहीये. आता डाय फॉर यू नाही. नाव शी इज डायइंग फॉर. पण आता तुमच्या मध्ये आता समजा तुम्ही पण या तुमच्या ऑब्विसली तुमच्या लाईफ मध्ये पण ते झालं असेल की तुम्ही सांगत नाही, तुम्ही त्याच्यावर ढकलत एकटा होते फक्त तुमच्या लाईफ मध्ये काय ना काहीतरी असणार. तर पण तुम्ही आजच्या जनरेशनला कशा प्रकारे म्हणजे हे करता, म्हणजे आजच्या जनरेशनच्या हिशोबाने प्रेम आणि आधीचं प्रेम ज्याला आपण खरं प्रेम बोलतो ते आजच्या जमान्यामध्ये एक्झिस्ट करतं का तुमच्या? आता सध्या तरी खूप रेअर म्हणजे भेटते, खूप मुश्किल आहे खरं प्रेम भेटणे आजच्या जमान्यात. आज फक्त पैसा मोस्टली पैसा आणि फिरवणं. म्हणून तुम्ही लोकांनी बिझनेस स्टार्ट केला. तसं काही नाही असं काही नाहीये. आता ते आधीचा जमाना वेगळाच होता खूप. आपल्या सगळ्यांना माहिती की आधीच्या जमान्यामध्ये प्रेम वगैरे कसं एकदा केलं तर मग त्यांना त्या व्यक्तीबद्दल ते राहायचं अफेक्शन. आताच्या जमान्यामध्ये तसं काही नाही. आताच्या याच्यामध्ये मुलं मुली ते लगेच होतात, कोणत्याही गोष्टीवर लगेच मूव्ह ऑन होतात, लगेच बॉयफ्रेंडला विसरून दुसऱ्यासोबत हे करू शकतात. ते असं असतं.
ना. मग ह्याच्या मागे आता हे जे आता हा तुमचं जनरेशन जो आहे, ज्यांना तुम्ही मोस्टली जेनझी जनरेशन मध्ये तुम्ही सगळेजण असाल, बरोबर आहे. तर जेनझी जनरेशन बद्दल तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच प्रकारचे मीम्स बनतात सोशल मीडियावरती, की जेनजी म्हणजे तुमच्या जनरेशनला एका प्रकारे टॉन्ट केलं जातं किंवा एकदम असं सांगितलं की म्हणजे छप्पू जनरेशन आहे. पण आता या जनरेशन मध्ये तुमच्या सगळं चाललं, तुम्ही सगळं पाहत असाल की या जनरेशनला इंटरेक्शन पण भरपूर आहेत. आता तुम्ही लोक पण एका प्रकारे ठीक आहे लाईफ मध्ये मजा मस्ती होत राहते प्रत्येक जणांनी. आता आम्ही पण आमच्या लाईफ मध्ये मस्ती मजा केली, सगळं केलंय. पण तुम्ही आता एका या स्टेजला पोहोचलो की तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही स्वतःचा बिझनेस उभा केलाय, ते पण बदलापूर सारख्या शहरामध्ये. आता पण असा बिझनेस की जो लोकांसाठी एकदम नवीन असेल एका प्रकारे, कारण की मिल्कशेक मी जास्त काही बघितलं नाही बदलापूरमध्ये शहरात आपल्या. तर तुम्ही तुमचा ब्रँड सुद्धा एक चांगल्यापर्यंत त्याला ब्रँड बनवलं तुम्ही या सेकंडशिपला. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचं ह्याच्या मागे तुमच्या लाईफ मधलं एक इन्स्पिरेशन कोण आहे, म्हणजे नेमकं ज्याच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतं की नाही या मी कधी हा म्हणू शकत. समजा तुमच्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट झालं नसलं की तुम्ही पूर्ण डिमोटिवेट झालात, पण त्या व्यक्तीकडे पाहून तुम्हाला असं मोटिवेशन येतं, तुम्ही त्या व्यक्तीला पाहून तुम्ही अजून नाही मी हारून आणि मी लढणार, असं म्हणजे तुमच्यामध्ये माइंडसेट कधी तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे लाईफ मधलं, म्हणजे नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही काय काय शिकता, म्हणजे त्यांच्याकडून एवढी बात शिकलोय की कधी हार नाही मानायची, कुठल्याही परिस्थिती आपल्याला समोर जायचंच आहे. बरोबर आहे. हो नाही अगदी बरोबर. बाबासाहेबांनी मग त्यांच्या लाईफमध्ये अशा टाइम मध्ये त्यांनी स्ट्रगल केलं की ज्या टाइम मध्ये स्ट्रगल करायला सुद्धा संधी मिळत नव्हती, त्या टायमिंगला बाबासाहेबांनी स्ट्रगल केलं आणि आपल्या सगळ्यांसाठी, सगळ्या भारतीयांसाठी त्यांनी एक राज्यघटना लिहिली आपल्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना संधी दिली. खरं तर खूप अभिमानाची गोष्ट की तुम्हाला महापुरुषांबद्दल तुम्हाला एक हे तुम्ही त्यांना इन्स्पिरेशन मानता. आता मला आपण थोडं अजून एक वेगळा प्लॅटफॉर्म होतं सध्याच्या ह्याच्यामध्ये. मी बोलू का, मला अजून एक बोलायचे. साहिल जसं बोलला तसं एकदम बरोबर आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला ते, पण जास्त करून ना आपले आई वडिलांमुळे आपल्याला मनालाही जास्त आहे. कारण कसं त्यांच्यासाठी ना ते आपण या वयापासूनच एकदम हे केलं ना तर पुढे जाऊन त्यांना आपण चांगली लाईफ देऊ शकतो. आता कसं आपलं 18+ एज झालंय, सो आपण कसं यापासून जर चांगली मेहनत करणं चालू केलं तर 22-23 वर्षानंतर आपण आई बाबाला जे दाखवायचे जे स्वप्न बघितले ते आपण पूर्ण करू शकतो. त्या हिशोबाने एक आमचा मेन मोटिव्ह पण होता बिझनेस रिगार्डिंग, की आतापासून जर आपण मेहनत केली तर पुढे जाऊन त्याबद्दल आपल्याला सक्सेस भेटणारच. नक्की. खरंच तुमचे विचार खरं तर म्हणजे खूप एका आजच्या जनरेशननुसार, म्हणजे मी तरी अशा फर्स्ट टाइम लोकांना भेटतो की ज्यांच्याकडे या जनरेशनमध्ये या युथकडे असा विचार आहे. आणि स्पेशली तर असलंच पाहिजे. आपले आई वडील असतील, आपली फॅमिली असेल, आपलं इन्स्पिरेशन ज्यांना आपण इन्स्पिरेशन मागतो ते लोक असतील, त्यांच्याकडूनच आपण इन्स्पायर होऊन आपण आपल्या लाईफमध्ये पुढं गेलो पाहिजे, पुढं चाललो पाहिजे. सेकंड आता मला एक विचारायचं, आता आपण थोडं वेगळ्या टॉपिककडे वळूयात. सध्या जे काही कॉन्ट्रोवर्सी तुम्ही पाहत असाल, म्हणजे जे काही सोशल मीडियावर चालते, तर तुमच्या सगळ्यांमध्ये तुमचा फेवरेट कोण आहे? हनी सिंग का बादशाह? तुम्हाला जर समजा एक चूज करायला सांगितलं तर तुम्ही तुमच्यामध्ये कोण तुम्हाला आवडतं? हनी सिंग का बादशाह? चौघां नाही म्हणजे बादशाहचं एक पण. ओके, मग त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये कोणाचं हे चांगलं आहे, म्हणजे बोलतो ना आपण एक साईड चांगली स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग साईड तर हनी सिंग ऑब्विसली, कारण की हनी सिंग खूप आधीपासून आहे. तो ब्लूटूथ जमाना, ब्लूटूथ त्यावेळी तुम्ही त्यावेळी केवढे असा ब्लूटूथ जमाना? स्कूलमध्ये असून पण आम्ही त्याचे गाणे ऐकायचो. आता हनी सिंग मध्ये आम्ही म्हणू शकतो ठीक आहे आमच्या जनरेशनचा हनी सिंग आहे, आमच्या त्याच्या यंग एज मध्ये आम्ही ऐकायचो. पण आम्ही ज्या एज मध्ये होतो, म्हणजे समजा 7-6 ला होतो, त्या एज मध्ये फोन मागून त्याचे गाणे ऐकायचो. नंतर मग ते छोटस असं भेटायचं ना, ते काहीतरी असायचं त्याला, त्याच्यामध्ये त्याचे गाणे डाउनलोड करून किंवा ते मेमरी कार्ड टाकून त्याचे गाणे ऐकायचो. तर आता मला तुम्ही एक असा किस्सा सांगा ना की जेणेकरून म्हणतो ना आपण की तुमच्या लाईफ मधला तो बेस्ट मोमेंट आहे, त्या मोमेंट तुम्ही चौघजण असाल, असं कोणतं प्रकरण घडलं तुमच्या लाईफमध्ये की त्या एक असं इन्सिडेंट किंवा असं काय विषय ज्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण होतात? म्हणजे असं त्याच्यात आम्हाला प्राऊड फील होते सगळ्यांना. नाही प्राऊड नाही, जे तुम्हाला म्हणजे मजा येते ते विषय काढला ते तुम्हाला गोष्टींची मजा येते. स्कूल कॉलेजचे दिवस, कॉलेजच्या लाईफ प्रॉपर एन्जॉय केली. प्रॉपर कॉलेज लाईफ नाही आपण बोलतो 11वीला कॉलेजला गेलोच नाही कोरोनामुळे. नाही आमचं कॉलेज असं तर 5 वाजेपर्यंत आम्ही जायचो, 12 ते 3 नंतर स्टेशन. जवळ 3 ते 4 तास स्टेशन. असंच काय काम धंदा नाही, बोलत ही ट्रेन नाही थांब, त्याच्यानंतर ट्रेन येतो, थांबतात त्याच्या पुढच्या ट्रेन बोलत 4 ते 8 वाजायचे. असं तिथंच बसून काय धंदा काय काम.
आणि आम्हाला अक्षरशः ते टीसी आणि ते पोलीसवाले असायचे ना, सगळे वैतागले. तिकीट काढत नाही मग तू विदाउट जायचा. विदाउट जायचं, विदाउट यायचं. आणि मी या लोकांना किती बोलायचो तिकीट काढून जावं, पकड एवढ्या ग्रुप मध्ये फक्त मी एकटा Actually sincere मध्ये तू एकटा sincere. काढायचं तिकीट थोडं काढायचं. तो सगळ्या बाबतीत हुशार आहे, तो अभ्यासात पण हुशार आहे. बरं मी म्हणायचं तिकीट काय ना भाई, काय ना आणि नेमके ह्यालाच धरायचे आणि बोलतो दारू काय ना बघू काय आम्ही अर्धा तास पासून तुम्हाला आतापर्यंत किती वेळा टीसीने पकडले म्हणजे? मला आणि साईला एकदा पकडलं. अरे तेव्हा ग्रुप मध्ये होतं ना रे. 12च्या बोर्डच्या एक्झामच्या एक दिवस अगोदर ते अरे ते एकदाच पकडलं, त्याच्यानंतर ते टीसी लोक आम्हाला परवानगी टीसी पकडल्यानंतर एक असं नाही वाटत की कुठे ना कुठेतरी यार 4 चौकांमध्ये आपली इन्सल्ट होते असं काही? आम्ही लोक मजा लगेच कोण ना कोण तिकीट वगैरे काढून यायचं. तुम्ही लोक सगळ्याजण बाहेर बदलापूरमध्ये असतात का वेगवेगळ्या? 1-2 जण फक्त बाहेर राहतात, बाकी सगळे बदलापूर. नाही तुम्ही चौघांपैकी तुम्ही जन्मापासून बदलापूरमध्ये राहता का नाही, बाहेर कुठं आलं? म्हणजे कोण कुठून आले? मी कुर्ल्याला जन्मलो. ओके. 2005 मध्ये बदलापूर मध्ये आलो. 2005 ला म्हणजे माझा बायकळ भायखळा. मग तू भायखळामध्ये किती वर्ष राहिलास? मी तिथं 8वी पर्यंत होतो. 8वी पर्यंत. मग 9वी पासून इथे बदलापूरमध्ये. मी वरली कधी किती पर्यंत? मी 1 वर्ष होतो जेव्हा जन्म झाला, तर 1 वर्षानंतर डायरेक्ट इथे डायरेक्ट बदलापूरमध्ये. म्हणजे तुम्ही दोघं तर प्रॉपरली बदलाव. तुझं? माझं तर मला जास्त आठवत नाही आता लहानपणाचं, पण मला माहितीये की घाटकोपरला राहायचो आम्ही लोक. घाटकोपरला तिथे राहायचो. मग तिथून बर्थ प्लेस तुमचं मुंबई आहे. मुंबई. आणि आता तुम्ही इथं जण सगळ्यात. तर आता तुम्हाला तो डिफरन्स काय आढळतो तुमचे? आता तुम्ही दोघं स्पेशल, तुम्ही दोघं वेळ दिला मुंबईमध्ये, ठीक आहे. ते लोकांनी तर लगेच लोक इथं आलेच. मग तुम्हाला बदलापूर आणि मुंबई मधला डिफरन्स तुम्हाला काय, त्या दोघांमध्ये काय असं स्पेशल आहे, काय असं वेगळेपणा पण काय आहे, आणि तुम्हाला दोघांपैकी कोणती प्लेस जास्त आवडते? आता सध्या जर जास्त करून बदलापूरच बेस्ट वाटतं, कारण की मुंबई एक प्रकारची ना, मुंबई म्हणजे खूप छान आहे मुंबई, पण मुंबई जास्त करून कसं जास्त क्राऊडेड वाटतं, अशी एरिया क्राऊडेड एरिया आहे. प्लस काय काय असंही असतं की मुंबई थोडी हे पण नसेल, अनसेफ नसेल, प्लस तिथला क्राऊड तसा असतो, मुलांचा यंग एजचा क्राऊड वगैरे. आता बदलापूरमध्ये कसं इथं सर्व शांतता आहे, इथले सगळे मुलं चांगले आहेत, म्हणजे ज्या हिशोबाने इथं आता ग्रो होतं, इथंही पूर्ण डेव्हलपमेंट चांगली चालू आहे, त्या हिशोबाने आता बदलापूर चांगलं होतं. आणि तुला भायखळा? माझं तर बालपण सगळं तिकडच गेलेलं आहे, तिथंच वाढलोय मी. तुझ्या बोलण्यातून तो स्लँग येतोय आपल्याला, तो भायखळा स्लँग जो असतो ना बोलण्याचा, मी तिकडच वाढलोय. माझी सगळी दोस्ती आणि तिथलीच आहे भायखळ्याची, म्हणून मला मी भायखळा प्रेमी खरं सांगतो. भायखळा. तुमचा आता IPL मध्ये फेवरेट टीम कोणती तुमची? मुंबई. चौघांची? इंडिया. मला एवढं माहिती इंडिया. मग तुझा फेवरेट स्पोर्ट कोणता आहे तुला? नाही स्पोर्ट नाही. अभ्यास करून तुम्हाला ठीक आहे, प्रत्येकाचा एक एम असं, ठीक आहे, बिझनेस तुम्ही स्टार्टअप केलाय, पण तुमच्या प्रत्येकाचा एक एम काय, मोठं तुम्हाला म्हणजे काय व्हायचं प्रत्येकाला? का हे चल रहा है, चलती गाडी चल रहा है, चलने दो असं? आता सध्या तरी चलती गाडी म्हणजे तुम्ही कसं डिसाईड केलं? मी आणि यांनी BMS घेतलेलं फर्स्ट इयरला. काय माहिती कसं आता तुम्ही लोकांना घेतलं म्हणून सोबत कसं होतं आमच्या याच्यामुळे सगळ्यात पहिलं BCA घ्यायचा होता. याच्या आधीपासून सगळं ठरलेलं असतं. म्हणजे हा तुमच्या मधला फ्युचर प्लॅन याचं BCA ठरलं होतं. मग आम्ही दोघं गरम झालो, भाई BCA घ्यायचं. भाई करा चांगला फोकस. पण ते पवईचं नाव ऐकून आम्ही विषय सोडून मग बोललो BMS घेऊ. मार्केटिंग शिकली पाहिजे. बरोबर आहे. मार्केटिंगचा विचार केला. अच्छा, मग तुम्ही तिघं सध्या BMS घेता, त्यांनी BCA घेतला. आणि तो पास होता. तो पास एक तासाच्या लेक्चरसाठी 2 तास ट्रॅव्हल करतो. पवईला रोज 3 तास आम्ही जास्त करून काय माहिती, आर्यनचं जो बोलायचं ना, ते आमच्याकडून बोलचंच डायरेक्ट असं. ह्या कॉलेज पण बोलला विठ्ठलवाडीचं घेऊया, आम्ही विठ्ठलवाडीत ऍडमिशन घेतलं. मग त्याच्यामध्ये विठ्ठलवाडी बोलत होतो की BCA घ्या म्हणून. हा विठ्ठलवाडीमध्ये पण सांगायचा माझा आणि याच्यात कधीच काय ठरलेलं नाही. घेऊ शकता येते. IT घ्या, IT घेतलं, SP घ्या, SP घेतलं. आमचं काय ठरलेलं नसायचं. माझा आणि याच्यात काहीच नाही. आमच्याकडे नंतर मग लास्टला आम्ही लोकांनी जाऊन इथं कल्याणला ऍडमिशन घेतलं कॉलेज. मी आणि साई आता फर्स्ट इयरला आम्ही कॉलेज.
बोललो एकदा याचं नको ऐकायचं. पवई खूप लांब आहे. त्याचा नाही ऐकलं मग तुमचा फायदा होता का नुकसान झालं? मग तुम्ही कल्याणला तर जाता का कॉलेजला? म्हणजे कॉलेज फक्त एक्झाम फक्त एक्झाम बोलतो. एक्झाम कॉलेजला जातो 10-12 जण असतात लेक्चर, हा त्यात पण ते सर लोक नीट ना शिकवत काय मजा नाही. इतर असे पोरं असले की टाइमपास होतो, पण लेक्चरला नाही जायचं आम्ही. नाही मग तुम्ही लोकांनी म्हणजे असं काय डिसाईडच नाही केले की बाबा मला लाईफ मध्ये काय करायचं, असं मला पायलट व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, तसं असं काय असतं. नाही तसं तर काय नाही आता. मला वाटतं ह्याचा कधी प्लॅन असतात तो शांत त्याच्यामध्ये त्याने बीसी घेतात. माझा प्लॅन ऑलरेडी मध्येच तो असं bomb पडतो. 11 मध्ये सेट होतं की IT सेक्टर मध्ये जायचं किंवा बॅकएंड मध्ये जायचं किंवा फ्रंट एंड किंवा फुल स्टॅक डेव्हलपर मध्ये कोणत्या तरी गोष्टीमध्ये जायचं. ते BCA झाल्यानंतर माझा अजून MCA करायचा प्लॅन होता. आता बघू, आता बिझनेस मध्ये आलं तर बघू, जमलं तर करायला. नंतर तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यातून तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला वेळ मिळतो का? का कुठे असं वाटतं की मॅनेज तर करायला लागते, मॅनेज तर करायला लागणार. उलट आपलं घरचं पण काम, बाहेरचं पण काम, क्लासेस, ट्युशन, आपलं लेक्चर सगळं. आणि खरं तर तुम्हाला तर मी म्हणजे एकच ऍडवाइस देईल की कसं आहे की सध्या जसं स्टार्टिंगला आपण बोललो की आपल्या मराठी माणसांबद्दल एक निगेटिव्ह जो थॉट आहे ना तो आपल्याला पुसून काढत आहे. तर तुम्ही खरंच एक चांगला एक्झाम्पल ठरवत यासाठी. म्हणून ठीक आहे, पर्सनल प्रत्येकाची असते, प्रत्येकाला लाईफ एन्जॉय करायची आहे, पण तुम्ही हा जो बिझनेस सेटअप केलाय ह्याला कुठे होल्ड घेऊन द्या नका. ह्याला तुम्हाला जेवढं कंटिन्युअस जेवढं वर्ष तुम्हाला खेचतं तेवढं पण हा बिझनेस खेचत जा. आणि आम्ही हीच अपेक्षा करू की तुमच्या अजून ब्रांचेस बनतील, तुम्ही अजून प्रोग्रेस कराल. तर आता आपण एक इंटरेस्टिंग पार्टकडे परत जाऊयात. आता तुम्ही सगळेजण यंग आहात. आता प्रत्येकाची एक चॉईस असते, म्हणजे म्हणतो ना आपण की एक मला ह्या टाईपचाच व्यक्ती पाहिजे. तर तसं तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर कसा म्हणजे कसा असला पाहिजे? पोरगी पाहिजे. काळी गोळी काय, फक्त चालणारी पाहिजे, चालती बुद्धी पाहिजे, कशी तरी पाहिजे, फक्त बोलणारी पाहिजे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, येस, बस तेवढंच. बस म्हणजे असं अपेक्षा आम्ही कमी बजेटचे माणसं. अपेक्षा तेवढीच की घरच्यांना आई बाबांना सांभाळून बस, अजून काय. लग्नाची प्लॅनिंग करायला एवढं फक्त उद्याचं व्हॅलेंटाईन, आय लव्ह यू. नाही मग तुमच्या व्हॅलेंटाईनचा काय प्लॅन्स आहेत? आमचा व्हॅलेंटाईन आमचा शॉप जे कपल्स येतील त्यांना द्यायचं. आणि मग तुम्ही व्हॅलेंटाईनला काय ऑफर्स वगैरे काय सांगू शकता तुमच्या तिकडे? ते अजून ठरलं नाही, पण आम्ही एक असं ठरवतोय की ते आता सनम तेरी कसम मूवी चालू आहे, तर त्याचे तिकीट्स द्यायचा प्लॅन करतोय आम्ही. अच्छा, म्हणजे लकी ड्रॉ सारखं. पण बघू, अजून ठरलं नाही. 2-3 दिवसात कसं आहे, तुम्हाला मोस्टली कसं असतं बिझनेस म्हटलं तर मेन म्हणजे असं मार्केटिंग. तुम्ही जेवढी तगडी मार्केटिंग करा तेवढा तुमचा बिझनेस चांगल्या फ्लो मध्ये पुढे आपण ग्रो करत राहणार. ठीक आहे. तर आता तुम्ही लोकांना म्हटलं की आता डायरेक्ट लग्नाचा विचार केलाय तुम्ही, तुम्हाला काय एक्सपेक्टेशन्स नाहीत? असं काय तुमचं क्रश वगैरे असं काही की बाबा व्यक्ती क्रश ही अशी गोष्ट अशी टाइम टू टाइम लगेच होत असते. आणि आता आमच्या गोष्टी लगेच अशा गोष्टी माहिती चॉईस पण भारी असतात एकदम भारी. म्हणजे आता कोणतीही मुलगी असेल आपल्या इथे तर आपण तिला बघूनच आपल्याला वाटणार ना की बाबा खूप चांगली दिसते, कशी दिसते, मग ते ऑन द स्पॉट क्रश होऊन जातं. म्हणजे तशी दुसरी दिसली की मग तिच्या क्रश तुम्ही हे करा. तर आता सध्याचा तुमच्यामध्ये असं क्लॅशेस तर होत ना की ना बाई समोर एक पर्सन आहे त्याच्यावर सगळ्यांचा क्रश तुमचा, असं काय होत नाही ना? का असं हसतं म्हणजे काय का झालंय असं की सध्या चालू आहे असं काही? कालच झालंय. आमचं असं म्हणणं की वाटून म्हणजे तुम्ही भांडण होतं थोडा वेळ तुझी, थोडा वेळ माझी. आणि असंही नाही जर काय असेल ना तर मग भावांनी पण सॅक्रिफाईस केलं पाहिजे. तू माझ्यासाठी पण सॅक्रिफाईस सॅक्रिफाईस केलं पाहिजे. नाही. आता मग तुमचा पुढचा प्लॅन्स काय? आता तुम्ही बिझनेस स्टार्टअप केलाय, ह्याला तुम्ही पुढे काय विचार केला याच्यावर? का जे आहे तसंच त्याला कसं ग्रो करणार तुम्ही पुढे? आता जे आहे त्याच्यावरच थोडं एखाद वर्ष किंवा 2 वर्ष त्याच्यावर चालवायचं. मग अजून थोडं मोठं आमचा कार्ड घ्यायचा प्लॅन चालू आहे. थोडं मोठं कार्ड घेणं तर दुसरं ब्रांच वगैरे ओपन एवढं लगेच आमचं असं म्हणणं लागतं कारण की आम्हाला पण जमणार आहे. आमचं अजून ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी आहे, तर आम्हाला सगळीकडे लक्ष द्यायला जमणार नाही.
तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर ब्रांच झाली तर मग 2 जण त्या ब्रांचवर 2 जण या ब्रांचवर होऊ शकतो. पण आता सध्या तरी पॉसिबल नाही ब्रांच. पण आता आम्ही एका वर्षामध्ये दुसरा बिझनेस ग्रो करायचा याच्यामध्ये हे करू. आणि प्लस एकदा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर म्हणजे आम्ही एक प्रकारे थोडे फ्री होतो, जास्त थोडा टाइम देऊ शकतो. प्लस नंतर मग काही जॉब रिगार्डिंग वगैरे ते पण अभ्यास. तुम्ही मगाशी म्हणाल तुम्ही लोक कॉलेजला जात नाही, मग तुम्ही काय कधी अरे दादा बुक पण नाही घेतली सेकंड पास होतात. हे आमचं टॅलेंट आहे. सेकंड इयरची बुक पण नाही घेतली. एक्झाम पास होत म्हणजे सॉरी कॉलेजला जाता पास होत फक्त एक्झाम अटेंड करा. आदल्या दिवशी थोडंफार ते पण. अरे या दोघांनी बुक तरी घेतले दादा सेकंड इयरचे, मी ते पण नाही घेतले. मी ते पण नाही घेतले. आणि तुम्ही पास होता कसे मग म्हणजे लिहितो पेपर जे ते मनातलं ठोकतो. आम्ही सगळे मार मारता अभ्यास करते पोरग. हा येणंच बंद करतो बिझनेस. मला अभ्यास करायचा. मग तो पहिला प्रेफरन्स अभ्यास चांगली गोष्ट आहे ती. तेच तो पैशाला झाला तर आम्हाला बेनिफिट आहे त्याचा. काय मग तो तुम्हाला हेल्प करेल. तुझ्याकडे पैसे घेणार ना रिटर्न द्यायचे. तसं आम्ही एक प्लॅन पण ठरवला आमचा, म्हणजे असं मस्करीत बसल्या ठरवलं आमचं की आपण चौघांनी एकच घर बनवायचं मोठं, म्हणजे बंगला. 4 फ्लोअरचा बंगला बनायचा. 4 फ्लोअरचा बंगला बनायचा. सगळ्यात वरचा फ्लोअर माझा, त्याच्या खालचा साईडचा, त्याच्या खालचा तुझा ना, आणि सगळ्यात खालचा यायचा. मला कोणतं ऍडजस्ट करतोय फक्त. असं ठरलं होतं आमचं. बघू जर सक्सेस झालं तर चांगलंच आहे. तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त हे कोण आहे म्हणजे मस्तीखोर चौघांमध्ये? असं मस्ती तर आम्ही सगळे जास्तच म्हणजे चौघांच्या पण किडे यायच्या. अच्छा, याच्या किडे. आणि सगळ्यात जास्त रागिष्ट कोण आहे तुमच्यामध्ये? त्याला तो रागवला ना तेव्हा फेसनेस कळतं की राग आलाय याचा. नाकाचं आम्ही अजून म्हणजे काय तुला नेमकं कशा गोष्टी असं काय राग येत नाही. बाकी मी ऐकलं की तू हे पण म्हणजे व्हॉलीबॉल प्लेअर पण आहे, मग ते कॉलेज आणि हे सगळं म्हणजे कसं ऍडजस्ट होतं? आता व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस तर फक्त सॅटर्डे संडे चालते, ते पण कधीतरी असते. प्राईम टाइम असतो ना बिझनेसचा पण सॅटर्डे संडे. हा सॅटर्डे संडे हे लोक असतात ना. अच्छा, तेव्हा जर कधी माझी प्रॅक्टिस नसते, मोस्टली तर आता तर नाहीच चालू आहे प्रॅक्टिस, कारण की थोडं काम चालू आहे ग्राउंडचं म्हणून. पण जेव्हा असते प्रॅक्टिस तर मी सांगून जातो आधी, 1 दिवस आधी सांगतो की उद्या माझी प्रॅक्टिस आहे तर मला यायला जमणार. मग हे लोक बाकी पण स्पोर्ट्स मध्ये कोणच नाही? कोणच नाही. तू त्याला इन्फ्लुएन्स काय नाही केलं की ऍथलेटिक बॉडी असली पाहिजे, ऍथलेटिक असलं पाहिजे आपण? म्हणजे खेळतात असं नाही, फक्त याला सोडून हे दोघं क्रिकेट वगैरे खेळतात कधीतरी. तो काय करतो त्याला आपण त्याला बॅटच पकडता येत बॅटच नाही पकडता. त्याला एकदा कॉलेजच्या सिलेक्शनला नेलेला. मला क्रिकेट खेळायची आवड. मी बोललो चल भाई माझ्यासोबत चला कोणीतरी. 11वीला होतो, कोरोनाची वेळ होती, ते सिलेक्शनचा मॅसेज आला. बोललो चल जाऊ. याला जबरदस्ती नेला हा, आणि मी होतो इंटरेस्टेड. याला जबरदस्ती नेला. यांनी बॅट कशी पकडली अशी. अरे बोललो बापरे उगाच आणला बोललो. त्या दिवशी मी नाही पस्तावली. बॉल बॅटला तो सर बोलला असं कधी कधी आधी म्हणजे जेव्हा बिझनेस स्टार्ट व्हायचा आधी संध्याकाळी कधी बॅडमिंटन खेळायचो किंवा पकडापकडी वगैरे छोट्या पोरांमध्ये खेळायचो ना, असे बसला बिल्डिंग खाली. तो हा आपला भाई फोन घेऊन बाजूला बसायचा आणि आम्ही खेळायचो. तर आम्ही याला बोलायचो ये खेळायला. भाई नाही मला खेळा तुम्ही, मला इंटरेस्ट नाही. असं पकडापकडी पण नाही खेळायचा, बॅडमिंटन खेळायचा. कसं काय बालपण केलंय मी विचार करतो. मग तुझ्या लाईफ मध्ये तू म्हणजे काय असे एंटरटेनिंग काय अभ्यासाच्या व्यतिरिक्त तू काय केलंय का नाही? लहानपणी त्यांनी डान्स केला होता. हा म्हणजे मला डान्स करायचा शौक होता शाळेमध्ये. नाही आपलं फंक्शन असतो, गिफ्ट साठी डान्स करावा लागतो काहीतरी नाही का, फंक्शन काहीतरी गिफ्ट साठी काहीतरी असतं ना. 8 मला वाटतं. मी लय खुश झालो, बोललो डान्सचं भेटल. मला लय लहानपणापासून काहीतरी रोल भेटला पाहिजे, काहीतरी भेटला सिलेक्ट केला. मला सांगतो मोजून 15 ते 20 सेकंडचा माझा रोल असेल. 15 ते 20 सेकंड तिथं आलो, फक्त एक स्टेप झालं. एवढा छोटा रोल, इतक्या वर्ष त्यामुळे एवढा छोटा रोल दिला मला. त्यात पण मी काहीतरी चुकीचं केलं, फसलं. स्कूलमध्ये डान्स होता? हा स्कूलमध्ये होतं.
तुला कसला चालते? फक्त ऍडजस्ट करत आलाय. ठीक आहे. थोडा दिला की खुश, थोडा दिला की खुश. जास्तची अपेक्षा नाही करत. जेवढा टाइम जे भेटलं ते एन्जॉय केला, बाकी केलं. ओके. तर आता तुमच्या सगळ्यांचं म्हणजे ड्रीम काय, म्हणजे ड्रीम एक असतं नाही पर्टिक्युलर की नाही माझं हे स्वप्न आहे, एक स्वतःच मोठं घर, असं घर पाहिजे की जो माणूस घरात घुसेल तो बोलेल की असं घर मला पण पाहिजे, आणि अशी गाडी खाली उभी राहिली पाहिजे की अशी गाडी मला पण पाहिजे, असं माणूस. आम्ही नाही का आता नाही म्हणजे थोड्या महिन्यामध्ये इव्हन आता पण कसं तर काय आपण बाहेर खातो ना, चायनीज खायला जातो, म्हणजे कुठं काय बाहेर खायला पियाला जातो, तर आता कसं आम्ही कॉन्ट्रो काढतो 10 थोडे 20 स्ट्रगलिंग डेज आहे. 10 रुपये कमी पडतात, 30 रुपये कमी पडतात, 50 रुपये कमी आमच्या ग्रुपमध्ये कसं आहे, आता आम्ही 4 आहे, त्याच्यामध्ये आम्ही दोघं विचारत नाही का खाण्यामध्ये पैसे उडवतो आम्ही. नुसतं खातात, नुसतं काय झालं तर खाऊ. त्याला त्या दिवशी बोललो 10 रुपये पाठव, त्यांनी मला 90.90 रुपये पाठवले, 9.90 रुपये वाटले. हे 10 टॅक्स कट केला असेल त्यांनी. 10 पैसे टॅक्स. टॅक्स कटिंग पाहिजेच का? तेच आहे. आता जर पुढे जाऊन जेव्हा सगळ्यांकडे एकदम प्रॉपरली असेल, सक्सेसफुल झालेलो सगळेजण, तेव्हा कसं चौघांकडे जर असेल ना, तेव्हा काही कसला विचार करायची गरज नाही, काय नाही, बस तेव्हा मग बिल वगैरेचं बघायचं नाही, चौघाने जायचं, डायरेक्ट खायला चालू करायचं, बस. बिलचा विचार नाही करायचा. आम्ही कसं पहिले गेल्यावर मेनू कार्ड अमाऊंट नाही बघायचं, आम्ही हे बघायचं. आता समजा एक असं समजा सिनारिओ, तुम्ही समजा का हॉटेलमध्ये 14 जण बसला हा, आणि एक डिश मागवली, म्हणजे वेगळी डिश मागवली प्रत्येकाने, पण समजा याची डिश 300 रुपयाची, तुझे 100ची, याची 50, याची 30 रुपयाची, मग बिल तुमचा 500 रुपये बिल झाला, त्याच्यामध्ये पण पैसे असतात. म्हणजे सगळ्यांना समान, कोणी किती खाल्लं तरी ह्याच्याकडे 500 भरपूर तर ते येत नाही. नाही. आणि त्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही लोक कधी जास्त पैसे वगैरे बघतच नाही. आता आम्ही लोक आता पण काय खायला वगैरे गेलो, पैसे आम्ही दोघं खाण्याच्या बाबतीत तसेच आहे. जर आम्हाला खायचंय ना आता तर खायचं काय होते अलिबाग गोवा चला भाई, मी बघतो तुमचं जे काय तिकडे खायचं करते, इथं काय खाऊन काय लागलं अलिबाग गोवाला जाऊ, आरामात जाऊ ना. तर अलिबाग गोवा आरामात जाऊ. पण आता असं आता तुमचं बिझनेस तुम्हाला सुट्टे मिळणार म्हणजे कसं असतं बिझनेस, तुम्ही एक असा बिझनेस पण असा निवडलाय की तुम्हाला तो कंटिन्यू चालू ठेवणार. सेकंडली तो विकेंडलाच जास्त हे करणार, तो तुम्हाला तर हे करता तुम्ही ते कसं काय ऍडजस्ट करणार. सपोज कुठं तुम्हाला जायचंय, ते कसं काय ऍडजस्ट करणार. आता असं कधी विचार तुमच्या मनामध्ये की कधी असं विचार की आज समजा बंद केलंय तर मला धरतो रातचा आपला प्रॉफिट आपल्याकडे येणार नाही. मध्ये झालं होतं ऍक्च्युली, ते बीएमसी वाले लोक सगळं ते तोडत होते, तेव्हा झालं होतं. तेव्हा आम्ही 3 दिवस आमचं शॉप बंद ठेवलं, तर आम्ही बोललो अरे 3 दिवसाचे पैसे गेले, रिकव्हरी करायचं, नुकसान झालंय. पण एका टाइमनी ते चांगलं झालं की मोठी नुकसानपेक्षा छोटी नुकसान परवडले. जर आमचं तो कार्ड तोडला असतं तर आमचे 30,000 रुपये एकत्रच गेले असते. आता तुमच्या मध्ये मग हे सगळं जे चाललेलं सध्या जे हा विषय जो आपण काढला तर अतिक्रमणामध्ये चाललेला बदलापूरमध्ये, अतिक्रमणाचा जो काही विषय चाललेला सध्या अतिक्रमण सध्या जे काय झालं तर बदलापूरमध्ये जे काय तोडफोड झाली, म्हणजे इलिगल शॉप्स तोडले असं बोलतात. परंतु आपण जर आज पाहिलं तर जर तुम्हाला तोडायचेच होते तर तुम्ही सगळे तोडले पाहिजे होते. आता आपण जर पाहिलं काही ठिकाणी काही लोकांना सोडून दिलंय आणि काही लोकांनाच फक्त त्रास देण्याचा प्रयत्न केला, आणि आता तर सध्या बंद पण झाले सगळे. तर याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला ऍज अ बिझनेसमॅन, म्हणजे तुम्ही जो तुमचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की आता समजा एक न्याय देतात तर न्याय जस्टिस सगळ्यांना इक्वल पाहिजे. आता बरेच दुकानं अजून पण इलिगल आता तुम्ही पाहिलं तर आता पण चालूच आहे, लोकांनी आता पण परत स्टार्टच केलं. त्याच्यामुळे तुमचं म्हणजे व्ह्यू काय की जे केलं गेलं ते योग्य होतं का त्याच्या मागे आता समजा कोणी पण बोलतो ना आपण, आता समजा इलिगल तर याला म्हटलं गेलं, जे लोक बिझनेस चालवतात त्यांचा पण पोटापाण्याचा प्रश्न असतो, त्यांना पण बाहेर जॉब्स नाही भेटत म्हणून ते लोक बिझनेसच्या फील्डमध्ये उतरतात, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आता बरेच जण असे होते जे आपण न्यूजमध्ये पाहिलं असेल की भरपूर लोकांनी पूर्ण त्यांच्या लाईफची पूर्ण सेव्हिंग्स बिझनेसमध्ये टाकली आणि नगरपालिका आली, जेसीबी घेऊन एका झटक्यामध्ये सगळं ते उचलून घेऊन गेली. खूप लोकांना तसं रडताना आपण पाहिलं. तर याच्याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं, हा जो स्टेप उचलला गेला हा स्टेप योग्य होता किंवा नगरपालिकेने एक ऑप्शन उभं केलं पाहिजे होतं जेणेकरून त्यांना एक प्रॉपर ठिकाणी आपण नेता येईल, एका प्रॉपर्टी एका ठिकाणी मार्केट चालू राहिलं तिकडे सगळं जण
पोहोचेल. तुमच्यामध्ये काय वाटतं? आमचं असं म्हणणं होतं की नगरपालिकेने थोडा टाइम दिला पाहिजे होता लोकांना, प्रत्येकाला. वॉर्निंग दिली पाहिजे होती सगळ्यांना बरोबर. हे करण्याच्या आधी की तुम्ही पहिले तुमचा इथून हटवा किंवा दुसरीकडे असं जागेवर शिफ्ट जिथे करा. लिगली लिगल असेल असं करा. पण ते लोकांनी तसं काय फक्त एक नोटीस दिली, ती पण कोणाकडे पोहोचली कोणाकडे नाही पोहोचली काय माहित नाही आपल्याला, पण कोणाकडे पोहोचली असेल कोणाकडे नाही पोहोचली असेल आणि डायरेक्ट गाडी आणून त्यांनी थोडं पुढे चालू केलं. नाही पण हे खरं असं हे जे इन्सिडेंट पाहिलं तर आपण पाहिलं असेल की अनेक त्याच्यामध्ये भरपूर फॅमिली रडत होते लिटरली. आणि तू जसं बोलला दादा तसंही म्हणजे कसं ते ऑप्शन दिला असता ना तर ते बेटर पडलं असतं. हा एका ठिकाणी मार्केट प्लेस बनवण्याचे तिकडे सगळ्यांनी म्हणजे कसं त्यांचंही काही असं नुकसान नसतं झालं असं, त्यांना पण ऑप्शन भेटला असं, त्यांनी पण मग त्यांचं जे काही नुकसान झालं ते म्हणजे ते ओव्हर प्रॉपरली हे करू शकले असतं रिकवर. नाही आता आपण एक लास्ट फॉर्मॅटकडे आहोत आपल्या. आता लास्ट मध्ये मला तुम्ही हे जाणून घ्यायचंय की आता आपले जे काही आपला पॉडकास्ट पूर्ण पाहतील त्यांना तुमच्याकडून तुम्ही काय असं मेसेज द्याल किंवा असं काही तुम्हाला अजून काही शेअर करणार का बाकी तुम्हाला की तुम्ही ठरवलं की नाही मला मी हे बोलेल हे शेअर करेल पॉडकास्ट, असं काय तुमचं काय प्लॅन की तुम्हाला बोलत होतं लोकांसमोर असं काय ठरवलं तुम्ही? नाही असं जर काय नाही ठरून आलं आमचं काय तुम्ही एवढे म्हणजे जे मित्र बसतात सोबत, आता कसे बसतात ते तुम्हालाच माहिती. पण म्हणजे बसताय ना तर दोस्ती यारी जी म्हणजे तुम्ही बसताय लिमिट लिमिट ठेवा. आणि ती दोस्ती यारी म्हणजे जसं आम्ही पुढे नेली, जसं बिझनेस ओपन करू तसं तुम्ही पण काहीतरी चांगला विचार करा, आई बापांचा विचार करा चांगला, एवढं चांगलं. ना आजकालचं युथ आपण पाहिलं असलं बदलामध्ये पण आता जे काही आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या न्यूज मध्ये येत नाहीत पण काही गोष्टी घडतात पडद्यामागे, ज्यांना आपण पडद्यामागे गोष्टी घडतात की बदलामध्ये आता मोठ्या प्रमाणात म्हणतो ना आपण एक असा क्राऊड निर्माण झालाय की जो व्यसनाधीन आहे पूर्ण. जे लोक खरं एका प्रमाणे खूप घातक आहेत सोसायटीसाठी. आता आपल्या आई बहिणी फिरतात रोडवरती, त्यांच्यासाठी पण भरपूरच्या गोष्टी घातक आहेत, पण ह्या गोष्टींना स्टॉप करायला कोणच स्टेप घेत नाहीये. तर तुम्ही ते पण जे तरुण आहेत की जे लोक त्या गोष्टींच्या आहारी गेलेत, जे ऍडिक्ट झालेत पूर्णपणे ड्रग्सला किंवा कोणत्याही गोष्टींना, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की आता ऑब्व्हियसली तुम्ही पण त्यांच्या सेम एजचे आहात परंतु तुम्ही तिकडे न जाता तुम्ही इकडे येण्याचा विचार केला पॉझिटिव्ह साईड मध्ये, तर तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? त्यांना असं करून काय सांगा की माझ्या लाईफचा एक इन्सिडेंट सांगतो. म्हणजे मी असं ऐकलं होतं, म्हणजे माझ्या फ्रेंडमध्ये सांगितलं होतं की त्याचा एक फ्रेंड होता की तो म्हणजे खूप ड्रग्स कन्झ्युम करायचा आणि तो त्याच्या फक्त दोघं जणच होते, त्याला वडील वगैरे त्याला कोण नव्हते, दोघं जण फक्त राहायचे आणि त्याची आई पण घरकाम करायची. आणि तो पोरगा पूर्णपणे ऍडिक्ट झालेला ड्रग्सला, म्हणजे वीड्स वगैरे गांजे वगैरे त्या सगळ्या गोष्टींना. तर एका त्याच्या लाईफमध्ये एक मोमेंट असा आला की त्याच्या घरी त्यासमोर मरून पडले, पण तो इतका हेवी होता त्या फ्लो मध्ये ड्रग्सच्या की त्याला हेच समजत नाही की आपण त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या तडपतीये की मला नेऊन डॉक्टरने हे नाही देत. तर तो एवढा ह्याच्यात होता की त्याला काही कळालं नाही. पण ती आई गेल्यानंतर मग त्याला ते जेव्हा तो शुद्धीवर आला प्रॉपर, मग जेव्हा त्याला कळालं की लोक जमलेत, लोक हे करतात हे करतायत, मग जेव्हा त्याला नंतर कळालं आज तो व्यक्ती प्रत्येक दिवशी स्वतःला गिल्टी मानतो की मी जर प्रॉपर राहिलो असतो तर कदाचित आज माझी आई माझ्यासोबत असती, मी माझ्या आईला वाचू शकलो असतो. तर असा मेसेज तुम्ही त्यांना काय द्याल की त्या युथला की लाईफ बदल, की लाईफ आहे, लाईफला असं जसं तुम्ही एक चांगली फील्ड निवडली, तुम्ही पण तिकडे जाऊ शकला असतात, तुम्ही पण त्या रॉंग फील्डमध्ये जाऊ, मग तुम्ही लाईफचा विचार केला, फॅमिलीचा विचार करून तुम्ही त्या चांगल्या फील्डमध्ये आलात, मग तुम्ही त्या युथला काय बोलाल की जे लोक सध्या त्या चुकीच्या रस्त्यावर चालत आहेत? डिसिजन ना पूर्ण आपल्या हातात असतो, आपल्याकडे चॉईस असतो की आपल्याला राईट साईडला जायचं की रॉंग साईडला जायचं, पूर्ण डिसिजन आपला असतो. फक्त माझं एवढं म्हणणं की तुम्ही ना तुमच्या घरच्यांच्या आई वडिलांचे फक्त विचार करा की आपण जे काही करू, आता आपण जे काही ऍक्ट करणार आहे त्याचा आपल्या घरच्यांवरती काय इम्पॅक्ट होणार. बरोबर. आपले फादर आणि मम्मी काय प्राऊड फील करणार आहे का गिल्टी फील करणार आहे, हे आपलं डिसिजन आहे. म्हणजे आपण त्यांना रिप्रेझेंट करतोय. बरोबर. तर चार लोक काय बोलणार आहे, हा त्यांचा पोरगा आहे, अभिमानाने बोलला पाहिजे यार तो त्यांचा पोरगा. आपल्यामुळं पप्पांचं नाव आलं पाहिजे, चालत असेल तर एकदा वाटलं पाहिजे की यार भाई यांच्या पोराने काहीतरी केलं, त्यांच्या आपल्यामुळे त्यांचं नाव आहे असा विचार केला पाहिजे. हे जे ऍडिक्शन जे चालतं ड्रगला, ह्याला मेन कोण तुम्हाला वाटतं की मेन गुन्हेगार कोण आहे? गुन्हेगार संगत असते ना, काय पोरं असतात ना, आता असं बघायला गेलं तर असतात प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा दोन पोरं असतात की जो सगळ्यांना हे करून बघ भारी वाटतं, मस्त वाटतं, हे तसं असतं. आता एन्जॉयमेंट करायला सगळेच जण करतात, बरोबर, असं नाही की पण एन्जॉयमेंट लेवल असते. बरोबर. आता आपल्या भाषेत पोरांच्या नॉर्मल भाषेत बोललं की जर पोरगा दारू पियाला बसलाय तर एक पॅक पिला, दोन पॅक पिला, लिमिट असते. तुम्ही एन्जॉय करा, पण एक लिमिट पर्यंत करा.
तसं नाही की पियाला भेटलं की पाण्यासारखंच पियायचं, तसं नसतं. स्वतःच्या लाईफ सोबत तुम्ही लाईफ सोबत खेळताय, वरतून घरच्यांचं पण तुमच्या पॅरेंट्सचं पण डिसरिस्पेक्ट होतं. त्याच्यामुळे नाही, ह्याच्यावर मी एक पॉडकास्ट पाहिला होता जॅकी श्रॉफ, तुम्ही पण तो पाहिला असेल. त्याच्यामध्ये ना त्याचा त्याने एक स्टोरी सांगितली, स्वतःची स्टोरी त्यांनी सांगितली. ती स्टोरी मला खूप आवडली आणि मी तर एक हे करेल की ती स्टोरी प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ असं म्हणतो की तो बोलतो की आम्ही एका खोलीत राहायचो, म्हणजे एका खोली म्हणजे फक्त एकच खोली, त्या खोलीमध्येच किचन, तिकडं झोपायचं, तिकडं सगळं बाथरूम एकत्र असायचं. तर आम्ही तिकडे राहायचो बोलतो. तर त्याच्यामध्ये बोलतो मी, माझा भाऊ, माझी आई, माझे वडील, आम्ही सगळे एकत्र झोपायचो. त्याच्यामुळे माझ्या आईला किंवा वडिलांना कधी समजा खोकला झाला ना तर लगेच आम्हाला जाग यायची. आम्ही विचारतो त्यांना काय पाहिजे, काय त्रास होतो, मग आम्ही उठून पाणी द्यायचो, हे करतो ते करायचो. बोलतो बरोबर एका मोमेंट होतं मी कमवायला लागलो, आमच्याकडे पैसे आले, आम्ही श्रीमंत झालो, तर आम्ही मोठं घर घेतलं. मग मोठं घरानंतर प्रत्येकाच्या वेगवेगळं बेडरूम होत गेलं. मम्मी या बेडरूम मध्ये, मम्मी या बेडरूम मध्ये, वडील या बेडरूम मध्ये, भाऊ या बेडरूम मध्ये. बोलतो एक वेळ अशी आली की माझी आई रात्रभर खोकत होती, पाणी मागत होती की मला पाणी द्या, मला पाणी द्या. पण बोलतो म्हणजे ती मागत असेल कदाचित, तर बोलतो मी होतो वेगळ्या भिंती होत्या आमच्या दोघांच्या मध्ये आणि मला आईचा आवाज आला नसेल कदाचित. माझ्या आईने त्या शेवटच्या मला बोलली पण असेल की मला पाणी दे, हे द्या, ते द्या. एका खोलीमध्ये आम्हाला आवाज यायचा खोकल्यावर जाईल, पण आता याच्यामध्ये भिंत आल्यामुळे आम्हाला तो आवाज नाही आला आणि त्याच्यामुळे माझी आई गमवली. त्याच्यामुळे त्याने हे सांगितलं मेसेज की श्रीमंती येऊन द्या, परंतु फॅमिली सोबत जे आपलं कनेक्शन असतं ते तुटलं नाही पाहिजे आपलं. कारण की असं कसं झालं म्हणून पाहिलं असेल की इंडियामध्ये आपण ठीक आहे, आपण खूप बोलतो की माझा देश महान, माझा देश असं, माझं देश असं, पण आज सुद्धा इंडियामध्ये वर्ल्ड मधले सगळ्यात जास्त वृद्धाश्रम इंडियामध्ये. आज सुद्धा मुलं बोलतो ना की आई वडिलांना सोडून द्या म्हातारपणे, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? आई वडिलांचं इम्पॉर्टन्स तुमच्या लाईफमध्ये म्हणजे कसं आहे? 18 नंतर पोरांना काय वाटतं माहितीये का की म्हणजे मी आता मोठा झालोय, मला आता मी जॉब करायला लागले, मी माझं काय करू शकतो, थोडेसे पैसे मी घरी देईल आणि नंतर मी बघेन. पण तसं नसतं. पोरगं कधी आई वडिलांसाठी कधी मोठं होतच नाही, तो त्यांच्यासाठीच असतो. मग ते पोरांनी असा विचार केला नाही पाहिजे. पोरांनी काय विचार केला पाहिजे की नेमकी नाही का बोल मनात जे आहे ते मनात आई वडिलांना सोबत ठेवलं पाहिजे. आई वडिलांना सोबत ठेवलं पाहिजे. त्यांनी फक्त स्वतःचा विचार नाही केला पाहिजे की नाही का मी आता मोठा झालोय, मला ते बोलतात ना का पोराला लगेच पंख फुटतात. ते पंख फुटणं काय मतलबच नाही ना. आपण आपलं आपलं मरण्यासाठी खूप ऑप्शन असतात, पण जन्मासाठी नेमके फक्त आईच एकच ऑप्शन. मग त्यांच्यासाठी काहीतरी करा, त्यांना काहीतरी फील करावं की बाबा आईच्या माझ्या पोरांनी काहीतरी केलं, असे केलं पाहिजे. तू इमोशनल होतोस का? इमोशनल होत चालेल. नाही ठीक आहे, तर आपण अजून तुम्हाला काही डिस्कस करायचे काय पॉइंट तुमच्या डोक्यात असतील ते? नाही अजून काय असे काही पॉइंट्स वगैरे नाहीयेत. पण आता तेच तू जसा तो प्रश्न विचारला तो आई वडिलांचा, आता ते कसं ते काय मुलंही असेच असतात की त्यांना ते ऑलरेडी समजलं पाहिजे की तुम्हाला तुमचे आई वडील जे आहे, ज्यांनी तुमच्यामुळे तुम्ही जग बघताय, तुम्हाला त्यांना म्हातारपणामध्ये त्यांना सांभाळायचे, त्यांना सोबत ठेवायचे. प्लस ते म्हणजे काय मुलं जास्त करून त्यांच्या वाईफच्या आहारी जाऊन पण आई बापाला घरातून काढतात. मग हे सगळं चुकीचं आहे की तुम्ही एवढं लहानपणापासून तुमच्या आई बापाने एवढं तुम्हाला सांभाळलंय आणि तुम्ही म्हातारपणी मग त्यांना हे करताय, याच्यात काहीच फायदा नाहीये. तुम्ही जर तुम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट केला ना, तर मग तुम्हाला असं म्हणजे तुम्ही हक्काने बोलू शकता की आम्ही माझ्या आई बाबासाठी लास्ट पर्यंत उभा होतो. सगळ्यात मोठं आपण म्हणतो पुण्य म्हणजे ते म्हणजे आई वडिलांना हॅपी ठेवणं, ज्यांनी दाखवले त्यांना हॅपी ठेवणं. त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करणे, असं जे त्यांनी स्वप्न बघितले होते की मला असं करायचं होतं पण त्यांना जमलं नाही करायला, ते आपल्याला पूर्ण करायचं. म्हणजे ते त्यांचे स्वप्न आपल्या थ्रू बघतायत म्हणजे सगळं. आणि खरंच तुम्ही चौघांनी जो का स्टार्ट केलंय म्हणजे भले मग छोटं मोठं काय नसतं, बिझनेस असतो. त्या फील्डमध्ये तुम्ही उतरलात, तुम्ही त्याचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करताय, तुम्ही त्याला वेळ देताय, तुम्ही पूर्णपणे तुम्ही हास्य मजाक करून तिकडं तुमचा तो फ्रेंडशिपचा बॉन्ड मध्ये तुम्ही टिकवून ठेवून त्याला प्रॉपरली पुढे नेता आणि तुम्ही असंच त्याला पुढे घेत जा. हीच आमची तुम्हाला म्हणजे एक विश असेल. आणि सेकंडली मला तुम्हाला सांगायचंय की लाईफमध्ये असे तुमचे मोमेंट्स येतील. कसं असतं, चांगल्या गोष्टीला बोलतो आपण, ज्याला बोलतो नजर इज रिअल, जे तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल की नजर इज रिअल, तशा गोष्टी होतात. म्हणजे तशा गोष्टी म्हणजे एक नंतर म्हणजे काही सुपरस्टिशियस असतात त्या गोष्टी, परंतु तुमच्यावरती जळणारे पण तुमचे काही असतात जवळचेच, जे तुम्हाला वेगळं करता विचार करतील. पण तुम्ही ज्या बॉन्डने ज्या एकत्रितपणे तुम्ही हा सेटअप पूर्ण उभा केलाय, तुम्ही ह्याला नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा जो बिझनेस असतो
ज्या पार्टनरशिप आपण करतो ना, पार्टनरशिप मधला बिझनेस कधी पण तो एकामुळे नसतो, सर्वांमुळे सगळ्यांच्या बोलतो ना इक्वल याच्यामुळे असतो, कॉन्ट्रीब्युशनमुळे. त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रीब्युशनकडे नेहमी तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की काही झालं, कोणी किती प्रयत्न केला तरी आपण आपल्यातला जो बॉन्ड आहे तो आपल्यातला बॉन्ड तुटून द्यायचा नाही. आणि ह्या बिझनेस असंच फक्त पुढे घेत जा. सेकंडली खरं तुम्हाला एक मराठी म्हणून तुम्ही लोक एक चांगलं इन्स्पिरेशन उभं करताय. तुम्हाला बघून अजून बाकीचे म्हणजे मराठी युथ्स आहेत जे सध्या विचारतात की नको बिझनेस नको, मी कुठे उभा राहावं, मी कुठे स्टॉल टाकू, मी कुठे, त्याला कमीपणा वाटतो, लाज वाटते. त्यांना ते लाज नाही वाटले पाहिजे. बिझनेस आहे हे राज्य आपले, आपण जर नाही करणार नंतर दुसऱ्या ऑफिस त्याला हे कॅप्चर करणारच. त्याच्यामुळे आपण इकडच्या तर आपण प्रथम प्राधान्य स्वतःच्या बिझनेसला दिला पाहिजे. बरोबर, ठीक आहे. एवढंच बोलून आपण आजचा आपला एपिसोड संपवूयात. खरं तर आपल्यासोबत आज होते शेकेनशिपचे ओनर्स आणि फाउंडर्स. या चौघांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी सगळ्यांचा वेळ दिला इथे. आपल्यासोबत त्यांनी त्यांच्या लाईफमधले काही कॉमिक इन्सिडेंट्स असतील किंवा काही सिरियस इन्सिडेंट असतील किंवा त्यांचे विचार त्यांनी ज्या प्रकारे मांडले की फॅमिलीचं महत्वाचं कसं असलं पाहिजे आणि युथनी स्पेशली कोणता वेळ त्यांनी स्वीकारला पाहिजे हे त्यांनी चांगला मेसेज दिला. तर आपण या पॉडकास्टचा एपिसोड तिथंच एंड करूयात. आणि सर्वप्रथम जसं सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या बदलापूरच्या पेजवरती म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आपला एपिसोड येणार आहे. तर आपण जेवढं जमेल तेवढं ताकदीने याला पूर्णपणे शेअर कराल हीच अपेक्षा करतो. आणि आपण प्रत्येकापर्यंत घराघरापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवाल. आम्ही युथ म्हणून एक छोटासा स्टार्टअप केलाय. बदलापूरमधला फर्स्ट एवर आपला पॉडकास्ट आहे की जो डायरेक्टली आपण तुमच्यापर्यंत आणत आहोत. तेवढंच अपेक्षा करतो की आपण आम्हाला ज्या प्रकारे आपण आधी सपोर्ट होतो त्याप्रमाणे आपण यावेळी सुद्धा आम्हाला सपोर्ट कराल. आणि थँक्यू. आणि सर्वांनी नक्कीच शेकेनशिपला व्हिजिट करा आणि त्याचे आम्हाला रिव्ह्यू तुमचं लोकेशन कुठे आहे म्हणजे एक्झॅक्टली. आम्ही लोकेशन म्हणजे मेन्शन वगैरे करू शकतो ना त्यामध्ये. तुम्ही पोस्टमध्ये मेन्शनही करतो लोकेशन. प्लस आपलं लोकेशन भारत कॉलेजच्या इथेच आहे. भारत कॉलेजच्या इथे तुम्ही आलात ना, तुम्हाला लगेच तिकडे समोरच लोकांना विचारलं तरी मेन स्पॉट आहे भारत कॉलेजच्या इथून. तिथून थोडं पुढे आलात लगेच शेकेनशिप तुम्हाला वेदांती पेरियडच्या बाजूला. हो, वेदांती पेरियडच्या बाजूला तुम्ही सगळेजण तिकडे त्यांना व्हिजिट कराल. आणि हे तरुणांनी एक स्टार्टअप केलाय. त्या स्टार्टअपला जेव्हा आपण मराठी म्हणून आपण फक्त टीका न करता की मराठी माणूस काय करू शकत नाही, त्यापेक्षा मराठी माणसाला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळेजण कराल हीच अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. थँक्यू.